ज्या नामे पृथ्वी सबोळ तरली, ते नाम वाची वसो. ज्या रूपे सागरात मजा समजली, ते रूप ध्यानी वसो. ज्या पादे फली काळिया स्पर्शिला, तो पाद भाळी ठसो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन उठलेला, तो हस्त माथा वसो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबाप श्रीकृष्ण महाराज म्हणले, यद्यत आचरिती श्रेष्ठ तत्देव तरोजना सयत प्रमाण करते लोकच तदनु वर्तते. जो ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं जसे वागतात तसे खालचे लोक वागत असतात. म्हणून ज्येष्ठ माणसानं चांगलं वागलं पाहिजे. नाही तर ज्येष्ठ लोकांना जर चांगलं वागलं नाही तर खालचे लोक बिलकुल नष्टभ्रष्ट वागतात त्याच्यासारखे. आणि आपल्या जीवनाचं वाटोळं, आपल्या जीवनाचा म्हणजे खोडी व्हायला काही लागत नाही. बाबा त्यासाठी एक उदाहरण, रावणाचं उदाहरण आहे. रावणाला 8,000 पत्न्या होत्या, 8,000 घरं होती सोन्याची, आणि 14 चौकडे त्याचं राज्य होतं. आणि इंद्रजितचा सारखा मुलगा होता, फार मोठा होता तो. आणि इतकं असताना देखील, सगळं चांगलं असताना देखील तो सीताबाईच्या नादी लागला. त्याला विकारानं गाठलं. विकार नावाचा साप त्याला चावला आणि त्यानं सीताबाईला चोरून नेलं. आणि चोरून नेऊन त्या अशोकवनात ठेवलं. आणि मग हे रामाला कळाल्यानंतर राम, हनुमान, त्याचाच एक भाऊ बिभीषण याच्याकडून आला. आणि बिभीषणानं ह्या सगळ्यांनी मिळून त्या रावणावर स्वारी केली मायबाप. आणि स्वारी केल्यानंतर तो हा जो होता बिभीषण, तो रावण बी मारला गेला, त्याचा मुलगा बी मारला गेला इंद्रजित. आणि सगळी जी हे होती म्हणजे लंका, ती नष्टभ्रष्ट झाली मायबाप. कशामुळं? कारण रावण हा वाईट वागला. त्यामुळं रावण वाईट वागल्यानंतर इंद्रजित तर काही वाईट वागलं नाही, परंतु ह्या रावणाची झळ त्या इंद्रजिताला लागली आणि इंद्रजिताचं जीवन देखील त्याच्याबरोबर स्पॉईल झालं. आमच्या गावात एक शेतकरी होता. 100, 200, 150 एकर जमीन होती त्याला 4 मुलं होते. आता 4 मुलं होते, परंतु हा म्हातारा फार विचित्र होता. फार म्हणजे चांगला नव्हता तो म्हातारा, व्यवस्थित वागायचा नाही. तो काय करायचा, त्याच्या घरी दुकान होतं किराणा, त्याच्या घरी चक्की होती, शेती होती, सगळं काय होतं. तो काय करायचा, थरकी होता तो काय करायचा, घरून ज्वारी घ्यायचा, दुकानावर विकायचा. मग तिथं नोटा मिळाल्या की तो म्हणजे याच्यावर चक्कीवर जायचा. आणि चक्कीवर तो ड्रायव्हर असायचा. त्या ड्रायव्हरकडून चिल्लर घ्यायचा आणि त्याचं वाटाला ते एकदम म्हणजे शेत होतं, तर त्या शेतामध्ये तो जायचा आणि त्या मळ्यात जायचा. मळा होता मस्तपैकी, आणि त्या मळ्यात बसायचा. आणि मग तिथून बाया वगैरे जात असत, तर मग त्या बाया जात असत, तर मग हा तिथं पैसे मोजत बसायचा. आणि महिलाला मग जाणं येणं अवघड होत होतं. आणि तो त्या रस्त्याला येऊन उभ्यानंच लघवी करायचा. तर असा हा विचित्र माणूस होता बायको. तर आणि त्यामुळं तर त्याचे जे मुलं होते, ते मुलं देखील तसेच विचित्र वागले. शिकले नाही, काही नाही, सवरले नाही. आणि मग तसे त्याचप्रमाणे विचित्र पोरं वागले. आणि मग त्याचं जीवन नाही का मायबाबा इतकं नष्टभ्रष्ट झालं. त्या म्हाताऱ्याची पत्नी त्याच्या अगोदरच लवकरच वारली. आणि मग त्याचे जीवनामध्ये पुढं एवढे हाल झाले की ह्या पोरानं देखील त्या म्हाताऱ्याला म्हणजे म्हाताऱ्याची काळजी घेतली नाही. कारण ती 4 मुलं होते. एकाला वाटतं दुसरं घेईन, दुसऱ्याला वाटतं तिसरं घेईन, तिसऱ्याला वाटतं चौथा घेईन. आणि ह्या चढाओढीमध्ये कोणीच त्या म्हातारीची काळजी घेतली नाही. शेवटी त्याला मारताना उपाशी मारावं लागलं मायबाप. तर अशी आपण हे जे जीवन आहे, ह्या जीवनामध्ये जर आपण चांगली वागलो नाहीत
तर आपलं हे असं व्हायला वाईट व्हायला काही वेळ लागत नाही बाबा. आणि शेवटी विशेष करून जो मोठा माणूस आहे, जर रावण चांगला वागला असता रावण, तर तो कुंभकर्ण मारला गेला नसता आणि पुन्हा बिभीषण बी तिकडं जाऊन मिळाला नसता आणि पुन्हा काय झालं असतं, हा इंद्रजित बी मारला गेला नसता आणि सगळा आनंद झाला असता. त्याचं जीवन हे आनंदानं कडीला लागलं असतं, परंतु तसं झालं नाही. हा वाईट वागला आणि वाईट वागल्यामुळं काय झालं, त्याचं जीवन स्पॉईल झालं. त्यानं त्याचं तर जीवन स्पॉईल केलंच, पण त्यानं त्याच्या दुसऱ्या म्हणजे परिवाराचं जीवन देखील स्पॉईल केलं. मायबाबा, एखादा जर आपल्या कुटुंबातला माणूस दारू पिणारा निघाला तर तो तर त्याचं जीवन स्पॉईल करतोच, परंतु सगळ्या कुटुंबाचं जीवन देखील स्पॉईल होतं आहे मायबाबा. त्यामुळं नाही का, मांसाहाराच्या नादी लागू नका, पुन्हा दारूच्या नादी लागू नका. आणि निर्व्यसनी राहा आणि आपल्या पोटापुरतं तरी काम करा आणि आपली शेती सांभाळा, आपलं घर सांभाळा, आपलं कुटुंब सांभाळा आणि चांगलं राहा आणि लेकराला चांगलं शिकवा. तर आपलं भलं होऊ शकतं बा हो. नाही तर आपली दुर्दशा व्हायला काही वेळ लागत नाही. तशी दुर्दशा तुमची होऊ नये अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. पण तुम्ही तसं वागा, चांगलं वागा, म्हणजे तुमची दुर्दशा होणार नाही अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुम्हाला तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.